या वर्षी ना आम्हाला हळदी कुंकाचा कार्यक्रम करताच नाही आला. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज उठल्याबरोबर आहे ना मी माझा रूम चकाचक करून घेतला होता. रूम त्यासोबत गॅलरी, कारण की आहे ना या दिवसात आहे ना खूप जास्त धूळ येते बाहेर घराच्या, त्याच्यामुळे मला खूप जास्त इरिटेट होतं. मग मी पटकन सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर मी नारळ पाणी पिऊन घेतलं. आणि तुम्हाला सांगते आता की बाळाची जेव्हा जेव्हा हालचाल जाणवते ना, खरंच यार काय फिलिंग असते. मला ना खूप छान वाटतं बाळ जेव्हा हालचाल करताना. मग मी माझ्यासाठी आहे ना दाल खिचडी बनवली. इथं कुकर लावला होता आणि एका साईडला आहे ना मम्मीला मी जेवायला पण दिलं होतं. आता माझ्या सासूबाई आहे ना जेवण करत बसले. मागच्या वर्षीसारखं आम्हाला ना या वर्षी सुद्धा हळदी कुंकू करायचं होतं आणि खूप जास्त चांगलं करायचं होतं. पण माझ्या प्रेग्नेन्सीमुळे आहे ना मला अजिबात ते ना करायचं होतं, पण आज असं मनातून वाटत नव्हतं की आता करावं म्हणून. कारण की ना बॉडी पेन माझी इतकी होती आहे तुम्हाला काय सांगू. तर ते आता मी ठरवलं आहे की आता पुढच्या वर्षी आपण हळदी कुंकू करूयात आणि खूप जास्त मोठं करायचं हळदी कुंकू. त्याच्यामुळे यावर्षी मी पण जास्त काय हट्ट नाही केला की हळदी कुंकू करायचंच म्हणून. तर आज आमच्या मामींकडे होतं हळदी कुंकू, तिकडे गेलो होतो आम्ही, मी आणि सासूबाई माझ्या मस्तपैकी इथे एन्जॉय केलं त्यांचं हळदी कुंकू. आणि यावर्षी हळदी कुंकू झालं नाही म्हणून काय झालं, पुढच्या वर्षी एकदम मोठं आणि जोरात हळदी कुंकू करणार आहे आमच्या छोटूशा बाळासोबत. त्याचं बोरनान आणि आमचं हळदी कुंकू मस्त एन्जॉय करणार. आणि मी कशी दिसते ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा आजचा दिवस तुम्ही बघितलाच असेल कसा गेलाय, तर पेजला फॉलो करायला अजिबात नका विसरू. बाय.